तर ते आपण ते लास्ट लेक्चरला आपण बघलेलं आहे. ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत तर त्या मॅग्नेटिक लाईन्स कशामुळे क्रिएट होतात म्हणून सांगितलं. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर डिफाइन्ड ॲज पाथ along which the unit north pole will move in the magnetic field. ओके, म्हणजे त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण जर एखादा नॉर्थ पोल जर प्लेस केला तर त्या नॉर्थ पोल मुळे जो काय चेंज होतोय, तो जो नॉर्थ पोल आहे तर त्या नॉर्थ पोल मुळे काय जो चेंज होतोय तर त्या चेंजला आपण काय म्हणतोय, तर त्यामुळे जे काही लाईन्स तयार होतात तर त्या लाईन्स म्हणजे काय असतात, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. म्हणजे तुम्हाला दाखवलेले आहेत कशा पद्धतीने मॅग्नेटिक लाईन्स काय होतात, तयार होतात. त्याच्या काय थोडक्यात इथं प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिली प्रॉपर्टी सांगितली, मॅग्नेटिक लाईन्स आर क्लोज्ड कर्व. त्याचा जो कर्वचं नेचर असतं ते नेचर कसं असतं, क्लोज्ड असतंय. त्यानंतर मॅग्नेटिक लाईन्स जे असतात तर त्या मॅग्नेटिक लाईन्स काय करतात, टँजंट ड्रॉ करून जातात. कोणाला टँजंट ड्रॉ करतात, तर मॅग्नेटिक फील्ड मधून जात असताना ते मॅग्नेटिक फील्डला टँजंट ड्रॉ करतात. त्यानंतर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स फ्रॉम क्लोज्ड लूप, त्याचं जे लूप असतं तर ते लूप कसं असतं, क्लोज्ड लूप असतं. ओके, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स नेव्हर इंटरसेक्ट टू इच अदर. त्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स एकमेकाला क्रॉस होत नाहीत. त्यानंतर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इन द सेम डिरेक्शन रिपल इच अदर. म्हणजे त्या मॅग्नेटिक लाईनची जी काही डिरेक्शन असते तर डिरेक्शन कशी असते, सेम असते म्हणून सांगितलेलं आहे. त्यानंतर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर नॉट अफेक्टेड इन बाय नॉन मॅग्नेटिक मटेरियल. Magnetic lines of force are more concentrated in the magnetic material like iron, steel, and uniform magnetic field. Lines of force are straight line parallel to each other and they are equidistant. तर अशा आपण मॅग्नेटिक लाईन्सच्या आपण लास्ट लेक्चरला प्रॉपर्टीज स्टडी केलेल्या आहेत. त्यानंतर आपण बघितलं की मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये जो काय आपण मॅग्नेटिक फोर्स आहे त्या मॅग्नेटिक फोर्स वरती ज्यावेळेस युनिट नॉर्थ पोल प्लेस करतोय तर त्याच्यामध्ये जो काही इफेक्ट घडून येतो तर त्या इफेक्टला काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक इंटेन्सिटी. मॅग्नेटिक इंटेन्सिटी इज डिनोटेड बाय एच. इट इज अ वेक्टर क्वांटिटी अँड इट्स युनिट इज न्यूटन. मॅग्नेटिक फोर्स आहे म्हणतो काय असणार, त्याचं न्यूटन हे युनिट असणार आहे. परंतु मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं युनिट काय येणार, न्यूटन पर वेबर. ओके, इथे दिलेला आहे एच इज फोर्स इज द युनिट ऑफ नॉर्थ पोल. त्याचं युनिट काय ते न्यूटन पर वेबर. तर म्यू झिरो म्हणजे काय सांगितलेलं आहे, परमेबिलिटी ऑफ द एअर. म्यू आर म्हणजे रिलेटिव्ह परमेबिलिटी. डी मीन्स डिस्टन्स बिटवीन टू पोल्स. ओके, त्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय सांगितलेलं आहे, टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स. Total number of magnetic lines force passing normally through the given area is called a magnetic flux. Total number of magnetic lines of force in the field is called a magnetic flux. Magnetic flux is denoted by symbol phi. म्हणजे जे काही टोटल नंबर ऑफ लाईन्स आहेत त्या टोटल नंबर ऑफ लाईन्स कशातून पास ट्रान्सफर होत असतात तर त्या लाईनचा नंबर म्हणजे काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक फ्लक्स म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक फ्लक्स. आणि इट इज डिनोटेड बाय फाय अँड इट्स युनिट इज वेबर. त्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय बघितलेलं आहे, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय, मॅग्नेटिक फ्लक्स अपॉन एरिया. त्याच्यावर त्याचं युनिट तयार केलेलं आहे वेबर पर मीटर स्क्वेअर, और त्यालाच काय म्हटलं जातं, टेस्ला. आणि आपण लास्ट काय बघितलं होतं, रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी एच. त्या दोघांमध्ये रिलेशन बघितलं होतं. तर ते रिलेशन काय आलं, बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एच वेअर बी इज अ कॉन्स्टंट. तो जो कॉन्स्टंट आहे तो काय आहे, म्यू झिरो आणि म्यू आर. म्यू झिरो म्हणजे परमेबिलिटी ऑफ द एअर आणि म्यू आर म्हणजे रिलेटिव्ह परमेबिलिटी. आणि लास्ट लेक्चरला आपण काय केलं, क्वांटिटी कोणती आहे आणि त्याचं एसआय युनिट. कारण का ह्याच्यावरती बऱ्याच वेळेस एमसीक्यू मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, म्हणून हा टेबल आपण लास्ट लेक्चरला तयार केलेला आहे. काय टेबल तयार केलेला आहे, क्वांटिटी मॅग्नेटिक फील्ड त्याचं युनिट काय सांगितलं, टेस्ला सांगितलेलं आहे. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी त्याचं युनिट काय आहे, न्यूटन पर वेबर. त्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट असतं वेबर. आणि मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी दॅट इज मॅग्नेटिक इंडक्शन इट इज डिनोटेड बाय बी. त्याचं जे युनिट आहे ते युनिट काय आहे, वेबर पर मीटर स्क्वेअर और टेस्ला. तर हा जो पार्ट आहे तो मॅग्नेटिझमचा पार्ट आहे. लास्ट लेक्चरला आपण हा बघितलेला आहे. आता नेक्स्ट जो पार्ट आहे तर नेक्स्ट पार्ट काय आहे, करंटचा पार्ट आहे. नेक्स्ट जो पार्ट आहे तर तो करंट 2.3 जो आहे आपला करंट तो आपल्याला इथे बघायचा आहे. सुरुवातीला आपण करंट म्हणजे काय बघायचा आहे. तो जो करंट आहे तर करंट बघण्या अगोदर तो करंट कशामधून तयार होत असतोय, तर त्याची सर्किट मधून तयार होत असतो. ते सर्किट म्हणजे काय आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे. त्यामध्ये काय सांगितलंय बघा,
सर्किट म्हणजे काय, इज एनी अरेंजमेंट ऑफ द मटेरियल्स दॅट प्रोव्हाइड द पाथ फॉर इलेक्ट्रॉन्स टू फ्लो. म्हणजे जे काय अरेंजमेंट ऑफ मटेरियल, जे काय अरेंजमेंट करतोय मटेरियलची, कोणत्या मटेरियलची, दॅट प्रोव्हाइड द पाथ ऑफ द इलेक्ट्रॉन टू फ्लो, ज्यातून इलेक्ट्रॉन फ्लो होतो त्याची जी काय अरेंजमेंट केली जाते. म्हणजे जे काय वायरचं कनेक्शन करतो आपण, वायर एकमेकाला जोडत असतो, त्याच्यामध्ये जे काही कनेक्शन सर्किट कनेक्शन करतो त्याला काय म्हटलं जातं, सर्किट म्हटलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी कनेक्टिंग वायर्स अँड लोड. ती जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी आहे तर ती इलेक्ट्रिकल एनर्जी आपण कशाला कनेक्ट करत असतो, तर वायरला कनेक्ट करत असतो. आणि लोड म्हणजे रेजिस्टन्स जो काय असेल, लोड काय ट्यूब वगैरे असेल तर हा काय झाला त्या ठिकाणचा लोड आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, सर्किट म्हणत असतो. ओके, तर इथे तुम्हाला एखादी सर्किट डायग्राम दिलेला आहे, तर त्याला काय म्हटलं जातं, सर्किट म्हणलेलं आहे. तर या ठिकाणी काय, हा बॅटरी आहे, तर हा काय झाला इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, तो कशाला अक्रॉस वायर मध्ये कशाला जोडलेला आहे, हा लोड आहे आणि हा वायर आहे. तर ह्याला काय म्हटलं जातं, ही जी काय अरेंजमेंट केलेली आहे तर या अरेंजमेंटला काय म्हटलं जातं, ही जी केलेली अरेंजमेंट आहे तर या अरेंजमेंटला सर्किट असं म्हटलं जातं. म्हणजे एक प्रकारचं सर्किट अनालिसिस किंवा एक प्रकारचे आपण काय म्हणतो याच्यामध्ये आपण जे काय कनेक्शन केलेलं आहे, बॅटरी, बल्ब, स्विच मध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल कशा पद्धतीने जॉईन केलेले आहेत, त्यानंतर कनेक्ट कशामध्ये झालेले आहेत, ते वायरला कनेक्ट केलेले आहेत आणि वायरला काय केलेला हा लोड आहे अप्लाय केलेला आहे, त्याला काय म्हणू शकतो आपण, सर्किट डायग्राम म्हणतो आपण. याला काय म्हणतो आपण, सर्किट डायग्राम ऑफ दिस इन्स्ट्रुमेंट किंवा इन दिस एक्सपेरिमेंट. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याला कनेक्शन करत असतो. आता आपण घरामध्ये सुद्धा याच टाईपचं कनेक्शन केलेलं असतं, पण काय असतं त्याला आपण लाईट फिटिंग म्हणतो, बरोबर. म्हणजे अशाच टाईप, एक पॉझिटिव्ह टर्मिनल, एक निगेटिव्ह टर्मिनल, एक रेड वायर वापरत असतो, एक ब्लॅक वायर आणि एक ग्रीन वायर म्हणजे न्यूट्रल साठी वगैरे वापरत असतो आपण. म्हणजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सुद्धा काय असतं, कनेक्शन असतं. म्हणजे इकडून काय आलेलं असतं आपल्या जो काय कनेक्शन असतं आपलं लाईटचं कनेक्शन, त्यातून कुठे लाईट येते, स्विच मध्ये येते, स्विच मधून तुमची परत ट्यूब, फॅन, बल्ब जे काय तुमचे इन्स्ट्रुमेंट आहेत इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट त्याला ते कनेक्शन जात असतं. ते जे कनेक्शन केलेलं आहे सर्व तुम्ही, तर त्या कनेक्शनला काय म्हटलं जातं, सर्किट म्हटलं जातं. ते जे तुम्ही केलेलं कनेक्शन आहे तर त्या कनेक्शनला काय म्हणतात, सर्किट असं म्हटलं जातं. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला आता सर्किटमध्ये हा वेगवेगळे पार्ट आहेत, म्हणजे वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. मग करंट म्हणजे काय, व्होल्टेज म्हणजे काय, रेजिस्टन्स म्हणजे काय, ते पार्ट बघायचं आहे. त्यातला फर्स्ट पार्ट आहे इलेक्ट्रिक करंट. तो इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय बघायचं आहे. जसं आपण पाठीमागे सांगितलं की जोपर्यंत इलेक्ट्रॉन फ्लो होत नाही तोपर्यंत त्या बॉडीतून इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत नाही असं सांगितलं. म्हणजे इथे जे तुम्हाला डायग्राम दाखवलेले आहे तिथून काय फ्लो होत असतात, तर इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत असतात. त्या वायरमध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत तर ते इलेक्ट्रॉन काय होत असतात, ट्रान्सफर होत असतात. आणि ते जे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, ती जी गिवन वायर आहे तर त्या वायर मधून काहीतरी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालेले आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, ते जे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन आहेत इज कॉल्ड सिम्पली करंट. त्यालाच आपण काय म्हणतोय, करंट म्हणतो. इज द मुवमेंट ऑफ चार्ज पार्टिकल इन अ स्पेसिफिक डिरेक्शन. म्हणजे जे काय चार्ज पार्टिकल आहे, आता इथे काय पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, याच्यामधून जे काही चार्ज पार्टिकलची मुवमेंट होते विथ पर्टिक्युलर डिरेक्शन आहे. डिरेक्शन कोणते आहे, तर हे कोणत्या लोडच्या अक्रॉस, म्हणजे हा जो इथं आपण बल्ब यूज केलेला आहे तर ह्या बल्बच्या अक्रॉस काय होतं, ह्या ठिकाणी ह्या बॅटरी मधून स्टोरेज मधून काय होते, लाईट जी आहे लाईट काय होते त्या ठिकाणी ट्रान्सफर होते विथ पर्टिक्युलर डिरेक्शन आहे, स्पेसिफिक डिरेक्शन आहे त्या ठिकाणी, बरोबर. म्हणजे एका डिरेक्शन ती लाईट जी आहे, करंट जे आहे, इलेक्ट्रॉन जे आहे, चार्ज पार्टिकल म्हणतात. चार्ज पार्टिकल कोणाला म्हणतो आपण, तर त्या बॉडीवरती त्या चार्जवरती एक तर पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा निगेटिव्ह चार्ज असेल. आपण कोणता चार्ज ट्रान्सफर होतो म्हणून सांगितलं, तर जो ऑर्बिटच्या आउटरमोस्ट सेलमध्ये जो चार्ज असतो तो आउटरमोस्ट सेलमध्ये जो चार्ज असतो तो इलेक्ट्रॉन असतो. आणि इलेक्ट्रॉनचं आउटरमोस्ट सेलमध्ये असल्यामुळे तो सेंटरशी वीक अट्रॅक्शन असते. तो जो काही न्यूक्लियस आहे तर त्या न्यूक्लियस मध्ये तो वीक अट्रॅक्शन असते, त्यामुळे तो जे इलेक्ट्रॉन असतात तर ते फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय, फ्री इलेक्ट्रॉन्स. ते जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत त्या फ्री इलेक्ट्रॉन जर एक्सटर्नल एजन्सी किंवा एक्सटर्नल एनर्जी जर अप्लाय केली आपण एखादी कोणत्या माध्यमातून, म्हणजे एखादी जर बाहेरची एनर्जी जर त्याला अप्लाय केली तर ते जे फ्री इलेक्ट्रॉन आहेत ते फ्री इलेक्ट्रॉन काय होतात, तर फ्लो होत असतात. ते जे तयार झालेले फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते फ्री इलेक्ट्रॉन्स काय होत असतात, फ्लो होत असतात. म्हणजे काय होणार, ह्या वायर मधून इलेक्ट्रॉन जे फ्री इलेक्ट्रॉन आहेत तर ते फ्री इलेक्ट्रॉन काय होतात, मूव्ह होतात. कोणत्या डिरेक्शन, तर ह्या
ज्या डिरेक्शन तुम्ही ते कनेक्शन केलेलं आहे त्या डिरेक्शन ते वायर मधून इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते इलेक्ट्रॉन मूव्ह होत असतात. ओके, मग ह्याच्यावरून आपण करंटची डेफिनेशन कसं सांगू शकतोय? करंटचं इक्वेशन काय सांगितलेलं आहे? इज द मेजर ऑफ द नंबर ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस पासिंग थ्रू अ क्रॉस सेक्शन ऑफ अ कंडक्टर इन गिवन टाइम. ती जी वायर आहे तर त्या वायरचा जो काय क्रॉस सेक्शन एरिया आहे, म्हणजे जर ते वायर जर जास्त एमएम ची असेल त्यामधून इलेक्ट्रॉन जे मूव्ह होतात तर ते इलेक्ट्रॉन जास्त होतात. म्हणून तुम्ही काय वापरत असता, जर आपल्याला जास्त हाय हाय करंट जर पाहिजे असेल तर त्यासाठी आपण काय वापरत असतो, जास्त एमएम ची वायर वगैरे युज करत असतो. तुम्ही घरामध्ये जर बघितलं तर जे काही हिटर वगैरे असतात तुमच्या घरामध्ये किंवा शिगडी वगैरे असते, लाईटवरची शिगडी जी काही युज करत असतात तर त्याच्यामध्ये जी काही वायर वापरली जाते तर त्या ठिकाणी 1 mm ची वायर वापरली जाते, त्या ठिकाणी 2.5 mm म्हणजे जास्त जाडीची वायर जी आहे तर ती वायर त्या ठिकाणी काय केली जाते, युज केली जाते. का जास्त एम ची वायर युज केली जाते की जेणेकरून तो जो वायर आहे त्या वायर मधून एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन जे काय मूव्ह होणार आहे तर ते इलेक्ट्रॉन जास्त मूव्ह होते आणि जो काय त्या इन्स्ट्रुमेंट साठी जो काय सप्लाय लागणार आहे तो सप्लाय त्या ठिकाणी काय होतो, जास्त लागतो. तो सप्लाय त्या ठिकाणी काय होत असतो, त्यासाठी जास्त यूज केला जात असतो. तर अशा पद्धतीने काय आहे तर करंटची डेफिनेशन सांगता येते. करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. तर आता फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलर जो काय चार्ज पार्टिकल आहे तर तो चार्ज त्या बॉडीमधून पास होतो, पण तो किती टाइम मध्ये किती चार्ज पास झालेला आहे हे जर आपल्याला ऍक्युरेटपणे कॅल्क्युलेट केलं त्याच्यावर आपण त्याला काय म्हणू शकतो, करंट. जसं आपण सांगितलं होतं की डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे व्हेलॉसिटी, म्हणजे एका सेकंदामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल झालेला आहे हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण त्याच्यावर त्याचं स्पीड कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच पद्धतीने करंटची कन्सेप्ट आहे. करंट म्हणजे काय तर एका सेकंदामध्ये किती चार्ज ट्रान्सफर झालेले आहेत त्याला आपण काय म्हणतोय, करंट म्हणत असतो. जेवढे जास्त चार्ज ट्रान्सफर होतील विथ रिस्पेक्ट टू टाइम तेवढा करंट जो आहे तो करंट आपल्याला काय भेटणार आहे, मोर करंट विल बी प्रोड्यूसर. ओके, वेअर आय इज द करंट, क्यू इज द इलेक्ट्रिकल चार्ज आणि टी म्हणजे काय आहे तर टाइम आहे. ओके, तर ह्याला काय म्हणतात, ही जी कन्सेप्ट आहे ती कोणाची झाली, करंट असं म्हटलं जातं. ओके, तर तो जो करंट आहे तर तो करंट कसा मेजरमेंट केला जातो बघा. द युनिट एम्पियर इज नेम्ड आफ्टर Andre Marie Ampere, a French physicist who made the important contribution to the theory of the electricity and magnetism. हा जो एम्पियर सायंटिस्ट आहे तर तो फ्रेंच सायंटिस्ट आहे, तर त्या सायंटिस्टचं नाव ह्या करंटच्या युनिटला दिलेलं आहे. त्या सायंटिस्टचं नाव जे आहे ते सायंटिस्टचं नाव काय दिलेलं आहे, करंटचं जे काही युनिट आहे त्या करंटच्या युनिटला दिलेलं आहे. का दिलेलं आहे तर त्यांचा जो इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन आहे तर त्या थेअरीमध्ये इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमची जी काही थेअरी आहे तर त्या थेअरीमध्ये कंट्रीब्युशन मोर इम्पॉर्टंट जे काही कंट्रीब्युशन आहे म्हणून त्याला काय केलेलं आहे, करंट जो आहे तर त्या करंटला काय केलेलं आहे, एम्पियर हे युनिट दिलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये आपण 1 एम्पियर करंट आपल्याला कधी भेटणार आहे तर जो काय 1 एम्पियर करंट आहे तर 1 एम्पियर करंट कधी भेटणार आहे तर ज्या वेळेस तर त्या वायरमध्ये एक वायर जर आपण कन्सिडर केली तर त्या वायर मधून जो काही चार्ज आहे तो चार्ज जर 1 कुलम ऑफ चार्ज पासिंग थ्रू अ क्रॉस सेक्शन ऑफ वायर एव्हरी 1 सेकंड, प्रत्येक सेकंदाला त्या वायर मधून जर 1 कुलम चार्ज एवढा जर ट्रान्सफर होत असेल तर त्या वायर तो जो आपल्याला करंट भेटतोय तर तो करंट काय भेटणार आहे, 1 एम्पियर. बघा 1 एम्पियर कधी म्हणू शकतोय तर ह्या ठिकाणी जो हा करंट आहे चार्ज आहे तर तो चार्ज किती आहे, 1 कुलम असेल आणि टाइम जर 1 सेकंद असेल काय होईल, त्यामधून जो करंट भेटणार आहे तर तो करंट आपण किती म्हणून भेटतो असं सांगू शकतो तर 1 एम्पियर एवढा करंट त्या ठिकाणी काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. 1 एम्पियर एवढा करंट काय होणार आहे, ती जी गिवन बॉडी आहे तर त्या गिवन बॉडी मधून फ्लो होणार आहे. ओके, तर त्याला काय म्हणू शकतो आपण, 1 एम्पियर करंट. तो जो करंट आहे तर त्या करंटला काय म्हणतोय, 1 एम्पियर करंट म्हणतो. ओके, त्यानंतर काय सांगितलेलं आहे, ॲमीटर मेजर्स द इलेक्ट्रिक करंट आर मेजर हाऊ मच चार्जेस फ्लो इन द सर्टन क्रॉस सेक्शन ऍट गिवन टाइम इट हॅज अ कनेक्टेड इन सिरीज. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ॲमीटरचं जे काही कनेक्शन करत असता, आता हे कशासाठी महत्वाचं आहे तर ज्यावेळेस तुम्ही ॲमीटर मीटर मध्ये ॲमीटर करंट मेजरमेंट करणार आहे तर ते मेजरमेंट करत असताना जे काही कनेक्शनचं टाईप आहे सिरीज आणि पॅरलल, ते तुम्हाला माहिती आहे. सिरीज म्हणजे कसं, एकसर जोडणी, एकाला एक एकाला एक एकाला एक, आणि पॅरलल म्हणजे एकमेकाला कनेक्टेड म्हणजे एकाच्या अक्रॉस दुसरा, दुसऱ्याच्या अक्रॉस तिसरा, तिसऱ्याच्या अक्रॉस चौथा, असे जे काही कनेक्शन असतात तर त्या कनेक्शनला काय म्हटलं जातं, सिरीज आणि पॅरलल. ते आपण बघणार आहे, टाइप्स ऑफ कनेक्शन मध्ये आहे आपल्याला ते.
परंतु ज्यावेळेस तुम्ही अँपिअरचे अॅमीटर मीटर ज्यावेळेस कनेक्शन मध्ये जोडत असतात तर ते कसं जोडायचं, तर ते जोडत असताना कशाच्या अक्रॉस जोडायचं, तर सेरीज मध्ये जोडायचं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी डायग्राम दिलेली आहे. तुम्हाला हे काय आहे, ह्या ठिकाणी काय, हा वायर आहे. ओके, तर ती जी वायर आहे तर ती वायरला काय केलेलं आहे, कनेक्शन केलेलं आहे. ओके, मग ते कनेक्शन काय आहे, त्या ठिकाणी काय तुमचा बॅटरी आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ह्या पद्धतीने बॅटरी जी आहे ती बॅटरी डिनोट केली जाते. त्यामध्ये बॅटरीचं जे काही लॉंग लाईन असते तर त्याला काय म्हटलं जातं, पॉझिटिव्ह टर्मिनल, आणि जी शॉर्ट लाईन असते त्याला निगेटिव्ह टर्मिनल म्हटलं जातं. मी काय केलेलं आहे, कनेक्शन केलेलं आहे. ओके, तर ज्यावेळेस तुम्ही अॅमीटर मीटर ज्यावेळेस जोडत असता तर ह्या बॅटरीच्या कशाच्या अक्रॉस जोडायचा, तर तो सिरीज मध्ये जोडायचा. बॅटरीच्या सिरीज मध्ये, म्हणजे जे काय तुमचं मेजरमेंट करायचं आहे, करंट मेजरमेंट करायचं आहे, ज्या पॉईंटचं करंट मेजरमेंट करायचं आहे त्याच्या सिरीज मध्ये जोडायचं, नॉट अ पॅरलल. इथं जोडायचा नाही तो करंट. दिसतंय तुम्हाला, हे जे कनेक्शन झालं तर हा बॅटरी आणि हा अँपियर हे कशामध्ये झालं, पॅरलल मध्ये जोडायचं. म्हणजे अशा टाईपची कनेक्शन करायचं नाही. कनेक्शन कसं करायचं, ह्या बॅटरीच्या सिरीज मध्येच तो अॅमीटर मीटर जो आहे तो अॅमीटर मीटर कनेक्ट झाला पाहिजे. कुठे झाला पाहिजे, बॅटरीच्या सिरीज मध्ये. ओके, कुठे झाला पाहिजे कनेक्ट, बॅटरीच्या सिरीज मध्ये तो जो अॅमीटर मीटर आहे तर तो अॅमीटर मीटर कनेक्ट झाला पाहिजे. तो पॅरलल मध्ये कनेक्ट करायचा नाही. तो का पॅरलल मध्ये कनेक्ट करायचा नाही, तर त्याचं तुम्हाला कारण जे आहे ते कारण तुम्हाला ज्यावेळेस आपण टाइप्स ऑफ कनेक्शन बघतोय त्या टाइप्स ऑफ कनेक्शन मध्ये समजून जाईल, सिरीज मध्ये आणि पॅरलल मध्ये. तर जर आपण सिरीज मध्ये जोडला तर तो सिरीज मध्ये जोडल्यानंतर करंट जे आहे तर ते करंटचं डिस्ट्रीब्युशन होत नसतंय. जरी तो तुमचे एक रेजिस्टन्स आहे, दुसरा रेजिस्टन्स आहे, तिसरा रेजिस्टन्स आहे, तर ह्यातून जो काही करंट पास होतो तर तो करंट काय असतो, सेम असतो. ओके, करंट जो आहे तो करंट प्रत्येकातून सेम असतो, परंतु चेंज काय होत असतंय, व्होल्टेज जे आहे ते व्होल्टेज मात्र काय होत असतं, चेंज होत असते. कशामध्ये, सिरीज मध्ये. आणि तेच जर पॅरलल कनेक्शन असेल तर काय होत असतं, ह्याच्या 3 ब्रांच तयार झाले. काय झालं त्याच्यामध्ये, हे रेजिस्टन्स जर तुम्ही 3 टाईप मध्ये डिवाइड केला, त्यामुळं करंट जो आहे तो करंट निम्मा थोडा ह्यामध्ये, थोडा ह्यामध्ये आणि थोडा ह्यामध्ये प्रत्येकामध्ये डिवाइड होणार. म्हणून जर तुम्ही जो जर पॅरलल मध्ये जोडला तर तो करंट जो आहे तो करंट काय होतो, डिवाइड होत असतोय. मग तुम्हाला त्या ठिकाणी टोटल करंट जो आहे तो टोटल करंट कॅल्क्युलेट करता येत नाही. म्हणून अॅमीटर मीटर जो आहे तो अॅमीटर मीटर कशामध्ये जो सर आवाज येत नाही. पॅक झालंय ना माझं ते. सर आवाज येई नाही. सर लेफ्ट झाले.
आवाज येतोय ना सर्वांना? येस सर येतोय आता. इथं समजलं सर्वांना. ॲमीटर मीटर ज्यावेळेस तुम्ही डायग्राम मध्ये सर्किट मध्ये जोडत असतात, तो सर जोडत असताना कशा जोडायचा, तर सिरीज मध्ये जोडायचा, नॉट इन पॅरलल मध्ये. ओके, तो महत्वाचा पार्ट आहे, तो लक्षात ठेवा. इथं तुम्हाला दाखवलेला आहे बघा. शोज हाऊ ॲमीटर मीटर इज कनेक्टेड इन सर्किट. द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द ॲमीटर. हा तुम्हाला हा जो दिलेला आहे, तर हा काय ॲमीटर आहे. तर इथे त्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, तर तो पॉझिटिव्ह टर्मिनल कशाला कनेक्ट केलेला आहे? पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द ॲमीटर इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द एनर्जी सोर्स. जो काही एनर्जी सोर्स आहे, म्हणजे हा ठिकाणी सेल दिलेला आहे, तर ह्या सेलला काय केलेलं आहे? कनेक्ट केलेला आहे. आणि फाईल निगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द एनर्जी सोर्स. म्हणजे काय केलेलं, हा निगेटिव्ह टर्मिनल एनर्जी सोर्सच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे. ओके, म्हणजे अशा टाईपचं जे काही कनेक्शन असतं, तर त्या कनेक्शनला सिरीज कनेक्शन म्हटलं जातं. आता पॅरलल कनेक्शन म्हणजे काय असतं, तर हा जो तुमचा सप्लाय आहे, तर इथं पॅरलल तर आवाज येत नाही सर, आवाज येत नाही. त्यालाच दुसरं परत एकमेकाला काय होणार? पॅरलल मध्ये. म्हणजे अशा टाईपचं जे काही कनेक्शन आहे, तर ते अशा टाईपचं कनेक्शन करायचं नाही. अशा टाईपचं कनेक्शन करायचं सिरीज मध्ये. म्हणजे एकाला दुसरा, दुसऱ्याला तिसरा, तिसऱ्याला परत, ते परत ओरिजिनल कनेक्शन. हे जे कनेक्शन होतं, त्या कनेक्शनला काय म्हटलं जातं? सिरीज कनेक्शन म्हटलं जातं. म्हणजे हा तुम्हाला ॲमीटर दिलेला आहे, तो ॲमीटर कशा पद्धतीने कनेक्ट केलेला आहे, त्याचे जे काही कनेक्शन आहे, तर ते कनेक्शन कशामध्ये आहे? सिरीज मध्ये कनेक्शन आहे. शोज हाऊ द ॲमीटर मीटर इज कनेक्टेड इन सर्किट. द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द ॲमीटर इज कनेक्टेड टू द positive terminal of the energy source. For example, battery. While the negative terminal is connected to the negative terminal of the energy source. Okay, तर अशा पद्धतीने काय करतोय आपण? एनर्जी सोर्स जो आहे, तर तो एनर्जी सोर्स काय करतोय, त्याला आपण ॲमीटर मीटर जो आहे, तर तो ॲमीटर मीटर कनेक्शन त्याचं सिरीज मध्ये आणि कसं जोडायचं? सिरीज मध्ये जोडायचं ॲमीटर मीटर जोडत असताना. आता नेक्स्ट जे आहे, तर ते इथे दिलेलं आहे बघा. करंटचे दोन टाईप आहेत, एसी डीसी करंट. तर तो जो एसी करंट आहे, तो एसी करंट म्हणजे काय, सॉरी पहिल्यांदा मे बी डीसी करंट म्हणजे डायरेक्ट करंट. डीसी सिस्टीम जनरेटिंग स्टेशन आहे, त्यातून तुम्हाला ते अशा पद्धतीने तुमच्या घरापर्यंत ते 100 अँपिअर पर्यंत करंट जो मिळत असतो. त्यानंतर एसी सिस्टीम मध्ये बघा, तर एसी सिस्टीम मध्ये काय असते बघा, ट्रान्सफॉर्मर जो असतो, तो ट्रान्सफॉर्मर काय कुठं असतोय? ज्यावेळेस तुम्ही डीसी सिस्टीम यूज करत असताय, त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सफॉर्मर दिलेला नाही. जनरेटिंग सिस्टीम आणि ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही एसी सिस्टीम यूज करत असताय, अल्टरनेटिंग करंट, त्या ठिकाणी काय असतं? ट्रान्सफॉर्मर असतो बघा. या ठिकाणी एक ट्रान्सफॉर्मर आहे आणि या ठिकाणी एक ट्रान्सफॉर्मर आहे. तर दोन ठिकाणी दोन ट्रान्सफॉर्मर. म्हणजे एक काय असतो तुमच्या ह्याच्यामधून, ज्यावेळेस ती काय जनरेटिंग स्टेशन आहे, तर त्याच्यामधून ज्यावेळेस करंट बाहेर पडतो, तर तो करंट ट्रान्सफॉर्मर मध्ये येत असतो. त्या ट्रान्सफॉर्मरचं काम काय असतं? इलेक्ट्रिक स्टोअर करायचं आणि पुढे पाठवायची. म्हणजे प्रायमरी कॉइल आणि सेकंडरी कॉइल त्याच्यामध्ये असते ट्रान्सफॉर्मर मध्ये. मग प्रायमरी कॉइल कडून करंट जो येतो तो ट्रान्सफॉर्मर सेकंडरी कॉइल, आणि परत तुमचा हा ट्रान्सफॉर्मेशन सिस्टम नुसार दुसऱ्या तुमच्या घराजवळ जो काही छोटा डीपी वगैरे तुम्ही म्हणता, तो जो असतो तो त्या ठिकाणी परत तुमच्या त्या परत डायरेक्ट तुमच्या घरामध्ये. ओके, तर म्हणजे काय असतं, तर एक प्रकारची एसी करंट म्हणजे काय असतं, तर स्टोरिंग केलेला करंट. बरोबर, स्टोअर केलेला आहे ना ट्रान्सफॉर्मरच्या साह्याने. तर हा जो एसी करंट आहे, तो एसी करंट ह्या ठिकाणी काय केलेला आहे, आपण ट्रान्सफर केलेला आहे. ओके, हा जो एसी करंट आहे, तर एसी करंट कसा ट्रान्सफर होतो, आणि डीसी करंट डायरेक्ट करंट, म्हणजे तो काय कुठं स्टोअर वगैरे करून ठेवत नाही. एसी करंट जो असतो, तो एसी करंट काय केला जातो, स्टोअर करून ठेवला जातो. एसी करंट जो आहे, तो एसी करंट काय केला जातो, त्याचं स्टोरिंग केलं जातं. ओके, त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली व्होल्टेज.
इथं व्होल्टेज तुम्हाला काय दिलेलं आहे, व्होल्टेजचा जो पार्ट आहे तो व्होल्टेजचा पार्ट आपण काय बघणार आहोत, नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. आता इथं आपण काय करूया, थांबूया. परत अजून आपलं तिसरं लेक्चर आहे 12 ते 1 चं. तर ते केमिस्ट्रीचं लेक्चर आज होणार नाही, ज्यावेळी आपलं फिजिक्सचं लेक्चर होणार आहे. तर त्यामध्ये तुम्ही काय करा, तिसरं लेक्चर